नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 21 नोव्हेंबर म्हणजेच आजच्या रोजी झालेला TET पेपर क्रमांक 2 बघणार आहोत। यातील आपण मराठी विषयाची 30 प्रश्ने बघूया। बघा, पहिला प्रश्न आहे, वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? पर्याय आहे त्याग करणे, फडशा पाडणे, वारा वाहणे, ओवाळून टाकणे। तर आपलं उत्तर आहे त्याग करणे। दुसरा प्रश्न आहे, लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? आपल्याला पृथक्करण हा शब्द वेगवेगळ्या प्रकारे येथे पर्यायामध्ये दिलेला आहे, तर योग्य उत्तर आहे पृथक्करण, पर्याय क्रमांक 1। प्रश्न तिसरा, सलाते सलानाते हे प्रत्यय हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत आहे? तर मित्रांनो, द्वितीय आणि चतुर्थी विभक्तीमध्ये सलाते सलानाते हे विभक्ती प्रत्यय सारखेच असतात। पुढचा प्रश्न बघा, वचनानुसार अचूक नसलेली शब्दजोडी ओळखा। पहिला आहे भाषा भाषा, दुसरा आहे सभा सभा, तिसरा आहे भाषण भाषण, चौथा आहे आज्ञा आज्ञा। तर मित्रांनो, एक भाषा अनेक भाषा, दुसऱ्या पर्यायामध्ये सांगू शकतो एक सभा अनेक सभा, तिसरा पर्याय आहे एक भाषण अनेक भाषणे, आणि चौथा आहे एक आज्ञा अनेक आज्ञा। म्हणून आपलं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 3, भाषण भाषणे हे चुकीची जोडी आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता? पर्याय आहेत कर्मणी, कर्तरी, भावे, कर्मकर्तरी। आपलं उत्तर आहे भावे प्रयोग। भावे प्रयोगामध्ये क्रियापदाचे रूप हे नेहमी तृतीय पुरुषी, नपुंसकलिंगी, एकवचनी व स्वतंत्र असते। पुढचा प्रश्न बघा, सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? पर्याय आहेत पोवाडा, अभंग, संतवाणी, लावणी। आपलं उत्तर आहे सुंदरा मनामध्ये भरली हे एक लावणी प्रकार आहे। पुढचा प्रश्न बघा, शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहे? तर उत्तर आहे संत नामदेव। संत नामदेवांचे 61 कवने शिखांच्या गुरु ग्रंथसाहिब या ग्रंथात आहेत। पुढचा प्रश्न बघा, उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे? पहिला पर्याय आहे अपसारण चिन्ह, दुसरा आहे उद्गार चिन्ह, तिसरा आहे प्रश्नचिन्ह आणि चौथा आहे संयोग चिन्ह। तर अपसारण चिन्ह केव्हा वापरतात? जर बोलता बोलता विचार मालिका तुटली तर आपण अपसारण चिन्ह वापरतो, तसेच स्पष्टीकरण देण्यासाठी अपसारण चिन्ह वापरले जाते आपल्या। आणि प्रश्नचिन्ह हे एखादा प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नचिन्ह वापरले जाते। संयोग चिन्ह केव्हा वापरतो? जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास आपण संयोग चिन्ह वापरतो। तर उद्गारवाचक चिन्ह आपण उत्कट भावना व्यक्त करताना शब्दाच्या शेवटी लिहित असतो। मग पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे। य य य हे गण असणारे वृत्त कोणते? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पहिल्या पेपरमध्ये भुजंग प्रयास वृत्ताचे गण विचारले होते आणि येथे सुद्धा आपल्याला भुजंग प्रयासाचे गण देऊन हे असणारे वृत्त आपल्याला शोधायचं सांगितलेलं आहे। म्हणून आपलं उत्तर आहे भुजंग प्रया। प्रश्न क्रमांक 10, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? पर्याय आहे दृष्टांत, अतिशयोक्ती, अनुप्रास, अनन्वय। आपलं उत्तर आहे दृष्टांत अलंकार होतो। विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायीभाव आहे? पर्याय आहेत अद्भुत, शृंगार, भयानक, शांत। तर विस्मय हा अद्भुत रसाचा स्थायीभाव आहे। पुढचा प्रश्न बघा, अतिशय सोपा असलेला प्रश्न, माती या नामाचे अचूक विशेषण कोणते? बहारदार, पडीक, कसदार, मजेदार। तर मित्रांनो, माती कशी असते? तर कसदार असते।
हे कसदार हे मातीचे विशेषण आहे. पुढचा प्रश्न बघा. मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. पर्याय आहेत रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ, वर्तमान काळ. आपलं उत्तर आहे रीती भूतकाळ. प्रश्न क्रमांक 14 बघा. पररूप संधीचे उदाहरण ओळखा. पहिला पर्याय आहे न उमजे, दुसरा आहे नदीत, तिसरा आहे खिडकीत, चौथा आहे नाहीसा. आपलं उत्तर आहे न मुजे. याची फोड कशी होती विद्यार्थी मित्रांनो? न अधिक उमजे. म्हणजेच काय तर न नंतर अ आणि नंतर उ असे स्वर येतात. यामध्ये अचा लोप होतो आणि उ हा उच्चारला जातो, म्हणून हे पररूप संधीचे उदाहरण आहे. म्हणजेच काय तर पहिला स्वर लोप होतो आणि दुसरा स्वर कायम राहतो, अशा ठिकाणी पररूप संधी होते. बाकी तीनही उदाहरणे हे पूर्वरूप संधीचे आहेत. पुढचा प्रश्न बघा. तत्पुरुष समासातील शब्द ओळखा. पहिला पर्याय आहे यथाशक्ती, दुसरा आहे गैरहजर, तिसरा आहे भवसागर, चौथा आहे दररोज. तर विद्यार्थी मित्रांनो, यथाशक्ती, गैरहजर आणि दररोज हे अव्ययीभाव समासाचे उदाहरणे आहेत, म्हणून आपलं उत्तर आहे भवसागर. अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पर्याय आहेत प्रेम, क्रोध, संताप आणि राग. आपलं उत्तर आहे प्रेम. पुढचा प्रश्न बघा. विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी कोणती? म्हणजे आपल्याला इथे चुकीची जोडी ओळखायची आहे. पहिला पर्याय आहे धरती विरुद्ध आकाश. हा पर्याय बरोबर आहे. दुसरा आहे अवघड विरुद्ध सोपे. हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. तिसरा आहे होय विरुद्ध नाही आणि चौथा आहे सुलभ विरुद्ध सोपे. तर आपला चुकीची जोडी कोणती आहे? पर्याय क्रमांक 4. सुलभ विरुद्ध अवघड पाहिजे होतं इथं. पुढचा प्रश्न बघा. अचूक शब्द ओळखा. आदरणीय या शब्दाचे आदरणीय शब्द आपल्याला 4 प्रकारे लिहून दिलेला आहे. तर आपलं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दिलेली म्हण पूर्ण करा. ज्याची खावी पोळी त्याची रिकामी जागा, करावी चहाडी, करावी निंदा, भरावी झोडी, वाजवावी टाळी. आपलं उत्तर आहे वाजवावी टाळी. मित्रांनो, सम्राट सिंह या नाटकाचे लेखक कोण आहे? तर सम्राट सिंह या नाटकाचे लेखक आहे प्र.के. अत्रे. पुढचा प्रश्न बघा. सांध्य पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण? पर्याय आहेत इंद्रजित भालेराव, विठ्ठल वाघ, सुरेश भट, ग्रेस. आपलं उत्तर आहे ग्रेस. ग्रेस म्हणजेच काय? ग्रेस म्हणजे कोण? तर माणिक गोडघाटे. तर त्यांचा हा 4था काव्यसंग्रह आहे. संबोधनयुक्त शब्दरूप ओळखा. पर्याय आहेत देवी, देवतांनो, देव, देवता. आपलं उत्तर आहे देवतांनो. पुढचा प्रश्न बघा. पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे. वाक्यप्रकार ओळखा. पर्याय आहेत केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, वाक्य रूपांतर. आपलं उत्तर आहे संयुक्त वाक्य. पुढचा प्रश्न बघा. भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा. पर्याय आहेत धाव, व, भ आणि भर. आपलं उत्तर आहे धाव. प्रश्न बघा. आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक महिना लिहावा? तर येथे आपल्याला शुद्ध शब्द पण आपल्याला ओळखायचा आहे आणि अचूक महिना लिहिण्यासाठी जो शब्द वापरतात तो सुद्धा सांगायचा आहे. तर याच्यामध्ये आपल्याला तीर्थस्वरूप आणि तीर्थरूप यांची दोन रूपे दिलेली आहेत. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तीर्थरूप. पुढचा प्रश्न बघा. मराठी वर्णमालेतील अम, आहा यांना काय म्हणतात? तर अम, आहा यांना स्वरादी असे म्हणतात. पुढचा प्रश्न बघा. येथे आपल्याला उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते? तर पहिल्याच ओळीमध्ये आपल्याला याचं उत्तर मिळते. दत्ताला अनेक गुरु होते. याचा अर्थ असा की माणसाला शिकायचं असेल तर त्याला
सर्वत्र गुरु आणि शिक्षक भेटतात. तर दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण म्हणजे काय, तर त्यांना असलेली शिकण्याची आवड. गोवेकरांना पोर्तुगीजांकडून कोणता वारसा प्राप्त झाला. तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये याचे सुद्धा उत्तर मिळून जाईल. सुखद जीवन म्हणजे ला दोल्चे व्हिता हा त्यांचा एक राष्ट्रीय मंत्रच झाला आहे. गोव्यात या वृत्तीला सुशेगाद म्हणतात. पोर्तुगीजांच्या दीर्घ सहवासामुळे गोवेकरांना मिळालेला तो वारसा असावा. तर काय आहे उत्तर, सुशेगाद. पुढचा प्रश्न बघा, इटालियनचा राष्ट्रीय मंत्र कोणता. तर आपल्याला इथे आपण आताच बघितलं की ला दोल्चे व्हिता हा इटालियन राष्ट्रीय मंत्र होता, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपले उत्तर आहे. अशा प्रकारे आज आपण TT पेपर क्रमांक 2 मधील मराठी विषयाची 30 प्रश्ने बघितली. धन्यवाद.